आपण सुंदर अशी गणेश वंदना या ठिकाणी ऐकणार आहोत। तत्पूर्वी उपस्थित सर्व श्रोते मंडळी रसिक जनांचं भाविक मंडळीचं या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे। आगतम स्वागतम सुस्वागतम। राजकुमार बाळा गायके व मित्र परिवाराच्या वतीनं या ठिकाणी दहीहंडी उत्सव 2024 मोठ्या दिमाखात मोठा थाटा माटात या ठिकाणी संपन्न होतो आहे आणि आपली उपस्थिती या ठिकाणी आहे। तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत। इकडे या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत। सुंदर अशा गणेश वंदनेने या ठिकाणी कार्यक्रमाची सुरुवात आहे आणि सादर करत आहेत महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध गायिका दीपालीजी यांच्या आवाजात
माझ्या ग बाई माझ्या ग दुधात नाही पाणी माझ्या ग दुधात नाही पाणी बाई दुधात नाही बाजाराला विकण्या निघाली बाजाराला विकण्या निघाली खरंच बाई माझ्या दुधात नाही पाणी दुधात नाही बाई माझ्या दुधात नाही पाणी बाई माझ्या दुधात नाही पाणी बाई माझ्या दुधात नाही पाणी अवघड
तुझ्यासाठी आले वनात, अरे कान्हा रे तुझ्यासाठी आले वनात, हरच कान्हा तुझ्यासाठी आले वनात. मुळीच नव्हतं रे कान्हा माझ्या मनात, मुळीच नव्हतं रे कृष्णा माझ्या मनात. तुझ्यासाठी 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 आले वनात, कान्हा रे तुझ्यासाठी आले वनात, खरंच कान्हा तुझ्यासाठी आले वनात. तुझ्यासाठी सोडिला घरदार, तुझ्यासाठी सोडिला संसार, तुझ्यासाठी सोडिले घरदार, तुझ्यासाठी सोडिला संसार. मुरली वाजवितो कान्हा कुंजवनात, मुरली वाजवितो ग कुंजवनात. तुझ्यासाठी 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 आले वनात, कान्हा रे तुझ्यासाठी आले वनात, खरंच कान्हा तुझ्यासाठी आले वनात. मुळीच नव्हतं रे कान्हा माझ्या मनात, मुळीच नव्हतं रे कृष्णा माझ्या मनात. तुझ्यासाठी 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 आले वनात, अरे कान्हा रे तुझ्यासाठी आले वनात, खरंच कान्हा तुझ्यासाठी आले वनात. तुझ्यासाठी केल्या मी एकादशी, तुझ्यासाठी राहील उपवासी, तुझ्यासाठी केल्या मी एकादशी, तुझ्यासाठी राहील उपवासी. मुरली वाजवितो कान्हा कुंजवनात, मुरली वाजवितो ग कुंजवनात. तुझ्यासाठी 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 आले वनात, अरे कान्हा रे तुझ्यासाठी आले वनात, खरंच कान्हा तुझ्यासाठी आले वनात. मुळीच नव्हतं रे कान्हा माझ्या मनात, मुळीच नव्हतं रे कृष्णा माझ्या मनात. तुझ्यासाठी 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 आले वनात, अरे कान्हा रे तुझ्यासाठी आले वनात, खरंच कान्हा तुझ्यासाठी आले वनात. एका जनार्दनी विनविती राधा, शरण आले तुला मी गोविंदा. एका जनार्दनी विनविती राधा, शरण आले तुला गोविंदा. मुरली वाजवितो कान्हा कुंजवनात, मुरली वाजवितो ग कुंजवनात. तुझ्यासाठी 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 आले वनात, कान्हा रे तुझ्यासाठी आले वनात, खरंच कान्हा तुझ्यासाठी आले वनात. मुळीच नव्हतं रे कान्हा माझ्या मनात, मुळीच नव्हतं रे कृष्णा माझ्या मनात. तुझ्यासाठी 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 आले वनात, अरे कान्हा रे तुझ्यासाठी आले वनात, खरंच कान्हा तुझ्यासाठी आले वनात, अरे कान्हा रे तुझ्यासाठी आले वनात, अरे कान्हा रे तुझ्यासाठी आले वनात. माझ्या तमाम अंबाजोगाईच्या रसिकांना माझा मानाचा स्वाभिमानाचा आणि सन्मानाचा मानाचा मुद्रा. आणि आज या ठिकाणी खूप आनंद वाटतोय की आपल्या या आंबा नगरीमध्ये, आपल्या या पावन भूमीमध्ये
आम्हासारख्या कलावंतांना आमंत्रित केलं आहे. आमच्या आदरणीय राजकुमारजी गायकी दादा आणि त्यांचं सर्व संपूर्ण त्यांची टीम, त्या सर्वांचं मी आभार मानतो. आणि जी काय माझी लहानशी कला आहे ते सादर करतो. करायचं का हे मागचे बोर आवाज आवाज करायचं का. आणि बघा ज्यांचं प्रेम आपल्या या आंबा नगरीवरती आहे त्यांनी हे गाणं ऐकायचं लक्ष असावं. परंपरा आणि संस्कृती जपणारी आमची अंबाजोगाई आहे. का नाही. हातवरी 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 की रूढी परंपरा संस्कृती जपणारी आमची अंबाजोगाई आहे. जिथे समता बंधुता नांदते ती आमची अंबाजोगाई आहे. योगेश्वरी मातीचं पवित्र ठिकाण आमची अंबाजोगाई आहे. आणि प्रत्येकाचा जीव की प्राण ही आमची अंबाजोगाई आहे. आणि म्हणून की आज या गोपाल काल्यामध्ये आज दही हंडीच्या या सोहळ्यामध्ये लहान थोराज रमला पाहिजे. की दही हंडीच्या सोहळ्यामध्ये आज लहान थोर इथे रमलाच पाहिजे. आणि आज या आंबा नगरीमध्ये माझ्या कृष्णाचा जयघोष घुमलाच पाहिजे. तुम्ही कोण जेवण केलं का नाही. पण आवाज आहे आवाज जरा वाटला पाहिजे आपला कार्यक्रम आहे म्हणून. बोलो सियावर रामचंद्र की हर हर. जोपर्यंत आवाज येत नाही तोपर्यंत मी कार्यक्रम चालू करणार नाही. बोलो सियावर रामचंद्र की हर हर. आणि मला हा उत्साह पाहिजे शेवटपर्यंत. आणि बघा आता जो आपला कार्यक्रम आहे ही आपली संस्कृती आहे. सर ही फक्त दहीहंडी नाही, ही आपली संस्कृती आहे. आणि हे जपण्याचं काम आमच्या आदरणीय राजकुमारजी गायके दादा आणि त्यांची संपूर्ण टीम करत आहे. याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आणि म्हणून आर कृष्ण कन्हैया तू गिरधारी. कृष्ण कन्हैया तू गिरधारी. लागला बासरीचे सूर छेडाईला. एक 1 2 3 गो. यशोदेच्या गाण्यावाळा
गोविंदा आला, आला रे गोविंदा आला, दही हंडी फोडायला, आला रे गोविंदा आला, दही हंडी फोडायला. हे गोविंदा रे गोपाला यशोदेच्या नाण्यावर, गोविंदा रे गोपाला यशोदेच्या गोपिकांच्या हळूच खोड्या काढतो, मथुरे बाजारी जाताना माठ दुधाचा फोडतो. लपून गवळणीच्या वेण्या लागला ओढायला, लपून गवळणीच्या वेण्या लागला ओढायला. आला रे गोविंदा आला, आला रे गोविंदा, आला रे गोविंदा आला, दही हंडी फोडायला, गोविंदा आला, दही हंडी फोडायला. गोविंदा रे गोपाला यशोदेच्या नाण्यावर, गोविंदा रे गोपाला यशोदेच्या नाण्यावर, गोविंदा रे गोपाला, टाळी टाळी ढोला टाळी वाजवा, गोविंदा रे गोपाला यशोदेच्या नाण्यावर. मागचे पोर उभारलेले, ज्यांना ज्यांना वाटतं की आपण हिंदू आहोत त्यांनी आपले हात वरी करा. कारण ही आपली अस्मिता आहे आणि ही आपण जपली पाहिजे. आणि म्हणून बघा मी काय म्हणतो सर, फक्त आपण इतके मोठे लेवल लावले ह्याला अर्थ नाही, आहे का नाही. आणि माझं गाणं खोटं नसतं. आणि बघा श्रीकृष्णाच्या नावाने हा सोहळा सुरू झाला रे. हा का जो सोहळा आहे तो फक्त सोहळा नाही की श्रीकृष्णाच्या नावाने हा सोहळा सुरू झाला रे, की श्रीकृष्णाच्या नावाने हा सोहळा सुरू झाला रे. अरे हिंदू धर्माची अस्मिता हा गोपाल काला रे, हिंदू धर्माची अस्मिता बघा की श्रीकृष्णाच्या नावाने हा सोहळा सुरू झाला रे, श्रीकृष्णाच्या नावाने हा सोहळा सुरू झाला रे. आपल्या हिंदू धर्माची अस्मिता हा गोपाल काला रे, हिंदू धर्माची अस्मिता हा गोपाळ काला रे, हिंदू धर्माची अस्मिता हा गोपाळ काला रे. गोपाला यशोदेच्या कान्या बाळा, गोविंदा रे गोपाला यशोदेच्या कान्या बाळा. श्रीकृष्णाच्या नावाने हा सोहळा सुरू झाला रे, श्रीकृष्णाच्या नावाने हा सोहळा सुरू झाला रे. हिंदू धर्माची अस्मिता हा गोपाल काला रे. आणि अंबाजोगाईची ही दही हंडी लागले सारेच रेकॉर्ड तोडायला. आणि मग आला रे गोविंदा आला, आला 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 आला, आला रे गोविंदा आला, आला रे गोविंदा आला, दही हंडी फोडायला, दही हंडी फोडायला. कन्हैया जोगीरधारी बासरीचा सूर छेडायला, कन्हैया जोगीरधारी बासरीचा सूर छेडायला.
प्रत्येकाचा आवाज पाहिजे. गोविंदा रे गोपाला. थांब थांब थांब. ह्यो कार्यक्रम आमचा नाही, तो कार्यक्रम आपला सगळ्यांचा कार्यक्रम आहे का नाही? हा. गोविंदा रे गोपाला. अरे म्हणा की गोविंदा रे गोपाला. आवाज आवाज ती सोडा, आपण म्हणा गोविंदा रे गोपाला. ह्याला म्हणतात गायक, आहे का नाही? ह्याला म्हणते तो ऑडियन्स. गोविंदा रे गोपाला. आता तुमची बारी आहे, महिला गट. गोविंदा रे गोपाला. यशोदेच्या कान्यावाळा आला र गोविंदा आला, दही हंडी फोडा गेला. गोविंदा आला, दही हंडी फोडा गेला. दही हंडी फोडा गेला. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. पल्लवी आपल्या समोर सुंदर अशी लावणी सादर करत आहे. कीर्तन
आनंद झालाय, दिसायला लागलाय चेहऱ्यावर. सगळे आपले फ्रेश होऊन आलेत बघायला, हे की नाही? हो की नाही? एकदा जोरदार आवाज द्या. काय आवाज देताय? जरा जोरदार आवाज द्या. या बाट. तर आज आम्ही पण आलो फ्रेश होऊन. म्हणलं चला सगळ्यांसमोर जातो तर फ्रेश होऊन जावं. बरोबर आहे का? हो की नाही? व्हिडिओ बघता का नाही आमचे? आज इथं आम्हाला आमंत्रित केलं. राजकुमार बाळा गायके यांचं मनापासून धन्यवाद, आभार. मनापासून त्यांना शुभेच्छा देतो की दरवर्षी ते असाच जबरदस्त कार्यक्रम ठेवतात दहीहंडीचा. आणि त्याचबरोबर त्यांचे मित्रपरिवार. हे काय बा शिट्ट्या वाजू नको की मी काय डायलॉगच बोललो नाही, शिट्ट्या वाजवायला सुरू केले. तर आमचे व्हिडिओ बघता का नाही? जोरदार टाळ्या वाजून सांगा एकदा, खरंच बघता का नाही व्हिडिओ? या राव, खरंच तर नाक परफॉर्मन्स आहे राव तुमचं. एवढा जबरदस्त आवाज येतोय, मला असं वाटतंय शहनशाह झाल्यासारखं वाटतंय आम्हाला. का बकुळे, कसं वाटतंय तुला? एकदम भारी. मग तुझ्या एकदा यंग पोर लय लवकर बघतात, म्हाताऱ्या माणसांना समजत नाही. बरोबर आहे की नाही? तर सर्वजण इथं आलात, धन्यवाद. असं गेल्या वर्षी पण आम्ही आलतो, बरोबर आहे की नाही? त्यावेळेस लय पाऊस पडत होता, तुम्ही पण पावसात थांबलो होतो. आणि आज चांगली गोष्ट आहे की पाऊस पण नाही आणि तुम्ही थांबलायत, बरेच लोक आलेले आहेत तिथं. तर बकुळाला असं विनंती करतो की तुझे एकदा बाया बाया हो जाऊ द्या. बया बया बया. मग काय म्हणता मंडळी, होऊन जाऊ द्यायचं का आपला? तर आता एक नाही तुमच्यासाठी, तुमचं लय बराच वेळ झालं तुम्ही थांबला हो, एक जोक होऊन जाऊ देतो आमचा कॉमेडीचा. बरोबर आहे का? होऊन जाऊ द्यायचं का? डान्स नाही तर बाबा, डान्सची रिक्वायरमेंट करू नका. मी जर नाचलो तर इथं स्टेज पडायचा खाली. तर एक खूप गाजलेला प्रसिद्ध डायलॉग आहे आमचा, तुम्हाला माहिती असेल तर तो घेतो आम्ही. घेऊया का? गोविंदा रे गोपाळा. अरे त्यांनी म्हणले तेव्हा कोणी ओरडलं नाही, आता तरी ओरडा की गोविंदा रे गोपाळा. अरे गोविंदा रे गोपाळा, यशोदेच्या दाण्या बाळा. चला कॉमेडी घेतो, लय बोर व्हायला लागले तुम्ही, दिसायला लागले मला. होय, बोर व्हायला का? जोश पाहिजे, अंबाजोगाईकर वाटलं पाहिजे. एक नंबर. हा बोल. तर घेतो मग. चालू करू? हा सुरू करायचं. ए नाम्या, असली कसली बायको करून आणलास ना? काय झालं ग? काय झालं? उठली की सुटली मला भांडती या. अगं पण भांडायचं नाही, बायकोत काय संबंध आहे? काय संबंध आहे म्हणजे? अरे बाबा, तू केलीस तरी का म्हणून बायको ती सांगा तू पहिलं. अगं मी तिला बघायला गेलतो का, तेव्हा मला तिच्या हातचा शिरा लय आवडला होता बघ. काय शिरा? हा. अरे बाबा, पाव किलो शिऱ्यासाठी आखी जाखी म्हैस गळ्यात बांधून घेतलीस का नाही? हा? म्हैस? अगं म्हैस म्हणू नको माझ्या बायकोला. चला दुसरा आता. आणि गेल्या वेळेस पण आपण जो म्हणजे इथं सर्व बरोबर सगळ्यांना गेल्या वर्षी लय आवडला होता. बरंच येताना इथून लोक पण मला ती तो एक घ्या, तो एक घ्या, तर घेऊन टाकूया. अगे बकुळे, काय झालं तुला रडायला? अगं काय झालं ते तर सांग. अरे नाम्या, मला माझ्या नवऱ्यासोबत नाही राहायचं. का पण? का म्हणजे ती नको विचारू मला, पण अगोदर मला घटस्फोट पाहिजे. घटस्फोट? अगं पण का? अगं तुझा नवरा किती भारी आहे आणि वरून कबड्डी चॅम्पियन आहे. अरे बाबा, तेच तर सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. काय प्रॉब्लेम आहे? नुसतं टच करतात पळून जाते.
आला गोळ झाला. ठीक आहे, तुला घटस्फोट देऊया. हा ठीक आहे चालेल. आवडलं का बाई? बाई नको, बाया 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 बाया. हा, तर आता मेन गोष्ट म्हणजे सांगायचं झालं तर आपला एक नवीन चित्रपट येतोय. त्या चित्रपटाचं नाव आहे अनामिका जंगल द हॉरर स्टोरी. तर सर थोडं सांगा. हा मी बोलतो. तर बघा का मी बोलायला की शिट्ट्या मारायला लागले. तर मित्रांनो आपला एक चित्रपट येतोय अनामिका जंगल. यूट्यूब चॅनलला चॅनल आहे आपल्या. वन टेक ॲक्ट MS-23 हॉरर स्टोरी आहे. तर त्याचं पोस्टर लॉन्च लवकरच करणार होतो आम्ही. पण अंबाजोगाईच्या मातीत बनतोय तर अंबाजोगाईकरांनी बघितलाच पाहिजे. बरोबर आहे की नाही? हा अनामिका जंगल सर्वांनी बघायचा बरं का. यूट्यूब चॅनलला बकुळा नावानं सर्च केलं तरी येते. हा पिक्चर येऊन जाईल त्याच्यावरती. तर पुढचा डायलॉग आपण सुरू करूया. तर हॅलो. अरे वा 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 नान्या, काय झालं का बकुळे? काय झालं म्हणजे? अरे तुझ्या पुस्तकाच्या 50,000 कॉपी विकल्या गेल्या. 50,000? अगं पण त्याच्यावर जरा एक मिस्टेक झाली होती. मिस्टेक झाली होती? कसली मिस्टेक झाली होती? अगं त्या प्रिंटवाल्याला सांगितलं होतं 30 दिवसामध्ये लाईफ चेंज करा. हा मग त्या प्रिंटवाल्यानं मिस्टेक केली. 30 दिवसामध्ये वाईफ चेंज करा. हा म्हणून तर एवढ्या प्रती ऐकल्या गेल्यात. बघा इथं ज्यांची लग्न झाली ती किती खुश होईल. म्हणजे मला जर ती पुस्तक सापडलं असतं तर पाहिजे का पुस्तक? अयो ज्यांचे लग्न झाले नाही तेच हो म्हणते. ते लाईफ चेंज करायचं पुस्तक आहे, वाईफ नाही. वाईफ चेंज करायचं असतं तर किती प्रती ऐकले गेले असते बरं? कमीत कमी 10,000 का जास्त होय? बरं झाला येतो मग परत भेटूया. हा नार नवेली मी अलबेली मुंबई वाली माझं नाव चमेली. अरे नार नवेली मी अलबेली मुंबई वाली माझं नाव चमेली. ठुमका समोर गत आली छत्तीस नखरे वाली. छत्तीस नखरे वाली. इंद्राची भी धुंद अप्सरा मदन बाण तो रुतलायोरा. इंद्राची भी धुंद अप्सरा मदन बाण तो रुतलायोरा. बेहोश तू मदहोश में बाजिंदी नाही आली. छत्तीस नखरे वाली. अरे छत्तीस नखरे वाली. ठुमका तमोर गत आली. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. सन्माननीय काकाजींचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत. आज हम लोग मस्ती करें.
एक दिवा पाहिजे आणि महाराष्ट्राच्या मातीला पुन्हा जिजाऊंचा शिवाच पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज की. आवाज आहे, आवाज मला आवाज पाहिजे. छत्रपती संभाजी महाराज की. आदरणीय राजकुमारजी काय करतात त्यांचा खूप आभार मानतो. आणि सर मी एक शायरी केली होती आणि ती शायरी आदरणीय राजसाहेब ठाकरे त्यांनी ही शायरी पोस्ट केली. ही शायरी म्हणजे कोणते? आजच्या काळात जर का माझा शिवबाराजा जिवंत असता, बरं का ती बघा की आजच्या काळात जर का माझा शिवबाराजा जिवंत असता, की आजच्या काळात जर का माझा शिवबाराजा जिवंत असता आणि त्या पाकिस्तानामध्ये सुद्धा अरे भगवा झेंडा फडकला असता. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आणि म्हणून और शिवनेरीवर शिवबा जन्मला, छत्रपती नाम दैवत छत्रपती मावळे आम्हाला नाही कुणाची भीती. जय जय भवानी, जय जय शिवाजी, जय जय भवानी, जय जय शिवाजी. शिवराजांनी स्वराज्य स्थापण्यासाठी की स्वराज्य स्थापण्यासाठी त्याने केल्या एक होती घेऊन भगवा तो हाती सुराज्य घडवण्यासाठी घेऊन भगवा तो हाती सुराज्य घडवण्यासाठी आई जिजाई आई शिवाई आई जिजाई आई शिवाई आशीर्वाद हो पाठी त्यांचा आशीर्वाद हो पाठी. दैवत 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 ए दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती बघा बघा सर्वांच्या लाडक्या आदरणीय नमिताताई मुंदडा यांचं या ठिकाणी आगमन आहे. एकदा जोरदार टाळ्याने त्यांचं स्वागत करायचंय. केज मतदारसंघाच्या भाग्यविधात्या गोरगरिबांच्या कैवारी दमदार आमदार आमच्या नमिताताई मुंदडा यांचं या ठिकाणी आगमन आहे.
सर्व मंडळींनी एकदा जोरदार टाळी वाजवा, हात वर करून धन्यवाद. बघा आदरणीय ताईंचं या ठिकाणी आगमन आहे आणि चालू गाण्यामध्ये शायरांच्या माध्यमातून सुंदरची एक छोटासा मुकडा खास ताईंसाठी या ठिकाणी सादर करत आहेत राजनजी सर्वदे. शाई नव्हे तो बोरूचा टाकाही. बघा आपल्या सर्वांच्या आदरणीय लाडक्या ताई त्यांचंही माझ्या 2 शब्दामध्ये व्यक्त होतोय, लक्ष असावं. शाई नव्हे तो बोरूचा टाकाही, शाई नव्हे तो बोरूचा टाकाही, विरोधकांना ताईचा धाकाही, आणि आमच्या नमिता ताई मुंदडा आपल्या अंबाजोगाईचं नाक आहे. आणि बघा गोर गरीबाला भेटल बघा. मी राहणारा ताई लातूरचा आहे, परंतु ताईंची कीर्ती ताईंचा जिव्हाळा इतका दूरवरती आहे तर ते माझ्या गाण्यामधून व्यक्त करतोय की गोर गरीबाला भेटल. आपण फक्त म्हणतो नमिता ताई, पण ताई फक्त आमदारच नाहीत, पण त्याच्या पलीकडे सांगतोय मी की गोर गरीबाला भेटल ते प्रेमाईचं. आदरणीय ताई साहेब की गोर गरीबाला भेटल. मी ताईला विनंती करतो थोडं समोर ताई. बघा जोरदार टाळी वाजवा, जोरदार टाळी. की बघा कारण आदरणीय ताई की गोर गरीबाला भेटल हे प्रेमाईचं. ही फक्त ह्या आमदार नाहीत तर त्याचा पुढं सांगतोय मी, मग तो गरीब असो तो कुठलाही असो, ताईकडे सगळा समान न्याय आहे. आणि म्हणून गोर गरीबाला भेटल हे प्रेमाईचं, गोर गरीबाला भेटल हे प्रेमाईचं. किती कौतुक करावं नमिता ताईचं, किती कौतुक करावं नमिता ताईचं, किती कौतुक करावं नमिता ताईचं, किती कौतुक करावं नमिता ताईचं. गोर गरीबाला भेटल हे प्रेमाईचं, गोर गरीबाला भेटल प्रेमाईचं. हाय का नाही? खरं सांगा, हाय का नाही? आता तुम्ही थांबा, आता तुम्ही सांगा खरं आहे ना? आणि माझं गाणं खोटं नसतं आणि हे गाणं मी जाग्यावरती जोडलंय, कारण का गोर गरीबाला भेटल हे प्रेमाईचं. किती कौतुक करावं नमिता ताईचं, किती कौतुक करावं नमिता ताईचं. धन्यवाद 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 राजनजी. खऱ्या अर्थानं कलावंतांच्या मुखातून भाषा यावी आणि ती सत्य असावी अशी परिस्थिती काही वेगळी नाही. गोरगरिबासाठी मायेचा पदर आहेत आणि सर्व मतदारसंघासाठी एक आशेचा किरण आहेत. आदरणीय ताईंसाठी सुंदर असं गीत या ठिकाणी राजनजी सर्वदे यांच्या आवाजात आपण ऐकलेलं आहे. यानंतर मंचावर उपस्थित सर्व मान्यवर भावने मंडळी आणि आज हा होत असलेला राजकुमार गायके
राजकुमार बाळा गायके व मित्रपरिवाराच्या माध्यमातून हा भव्य असा मानाचा दहीहंडी महोत्सव आणि या उत्सवासाठी मंचावरील सर्व मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत करणं हे परम कर्तव्य समजून संस्कृती समजून मंचावरील मान्यवरांचा या ठिकाणी सन्मान होणार आहे. प्रवीण दादा स्टेजवरती यावं. युवा नेते आमचे स्नेही मित्र संतोष भाऊ धाने यांचं या ठिकाणी आगमन आहे. त्यांना विनंती आपण मंचाकडे यायचं आहे. बाळाभाऊ समोर ये. जिव्हाळ्याचा माणूस हा दादा तर पुढे बघा आमच्या आदरणीय राजकुमार दादा उर्फ बाळा गायके आणि म्हणून जिव्हाळ्याचा माणूस हा ही तर आता नवी सुरुवात आहे. जिव्हाळ्याचा माणूस हा ही तर नवी सुरुवात आहे आणि आमच्या राजकुमार दादाला नंदकिशोर काकाची आणि नमिता ताईची साथ आहे. आणि बघा आमच्या आदरणीय राजकुमार दादा त्यांना ह्या दोघांचीही साथ आहे आणि म्हणून अरे जिव्हाळ्याचा माणूस अरे हा जिव्हाळ्याचा माणूस अरे लय हाय खंबीर जिव्हाळ्याचा माणूस लयच खंबीर आणि राजकुमार गायके दादा एक नंबर. 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 जिव्हाळ्याचा माणूस लयच खंबीर. जिव्हाळ्याचा माणूस लयच खंबीर. राजकुमार गायके दादा एक नंबर. राजकुमार गायके दादा एक नंबर. राजकुमार गायके दादा एक नंबर. राजकुमार बाळा गायके एक नंबर. आणि बघा राजकुमार दादाला बघा साथ कुणाची आहे ते सांगतोय की नंद किशोर काकाचा डोईवरती हात. बाळाभाऊ आहे का नाही? समोर या समोर या. इकडे या. मी काय खोटं नाही का खरं सांगायचं मला खरं खरं की नंद किशोर किशोर काकाचा डोईवरती हात आहे का नाही? 100% आहे. हो म्हणतोय. हा बघा आणि बघा दादाशी आणि माझी भेट झाली तुझ्या कार्यक्रमामुळे आणि म्हणून नंद किशोर काकाचा डोईवरती हात आणि नमिता ताईची तुम्हाला आहे साथ. नमिता ताईची तुम्हाला आहे साथ. नमिता ताईची तुम्हाला आहे साथ. आलाय का? लय दिलदार मनाचा बीजेपीचा मेंबर आहे ना. लय दिलदार मनाचा बीजेपीचा मेंबर आणि आमच्या आदरणीय अक्षदादा मुगडा की बीजेपीचा मेंबर लय दिलदार मनाचा बीजेपीचा मेंबर आमचे अक्षय दादा हाय ते एक नंबर. 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 अक्षय दादा आमचे 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 एक नंबर.
एक मिनिट लोकाला कार्य पण कळलं पाहिजे, फक्त गाणंच नाही, लोकाला कार्य पण कळलं पाहिजे की आमच्या आदरणीय नमिता ताई असतील, आमचे काका असतील, अक्षय दादा असतील किंवा राजकुमार दादा असतील की यांनी फक्त आताच नाही तर कोरोना काळात अन्न छत्र चालविलं. खरं का नाही आहे ना? ज्यावेळेस आपल्या पूर्ण समाजावरती संकट येतं त्यावेळेस ही सगळी मंडळी उभी राहते आणि म्हणून की कोरोना काळात अन्न छत्र चालविलं. आहे का नाही? कोरोना काळात अन्न छत्र चालविलं. आज दही हंडीनं मार्केट हलविलं. दही हंडीनं मार्केट हलविलं. दही हंडीनं मार्केट हलविलं. आणि म्हणून आज दिलदार मनाचे सगळे जमले मेंबर आणि बघा आज गोपाळ काल्याचे सवंगडी नाचती हलवून कंबर. बोलो सियावर रामचंद्र की. आवाज नाही, आवाज मला आवाज पाहिजे. सियावर रामचंद्र की. हा आणि म्हणून की युवा नेता असा पाठीशी खंबीर अक्षय दादा आमचे एक नंबर. अक्षय दादा आमचे एक नंबर. राजकुमार दादा आमचे एक नंबर. नमिता ताई आमचे एक नंबर. राजकुमार दादा आमचे एक नंबर. धन्यवाद 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 शाहीर. यानंतर मंचावरील सर्व मान्यवरांचा या ठिकाणी सन्मान या ठिकाणी संपन्न होतो आहे आणि उपस्थितांना विनंती आहे सत्कार होईपर्यंत, सत्कार झाल्यानंतर तुम्ही सुद्धा आमच्या सोबत असणार आहात टाळ्यांच्या स्वरूपात. सत्कार झाल्यानंतर सर्वांनी एकदा जोरदार टाळी वाजवायची आणि आता सध्या एकदा हात वर करून एकदा जयघोष करायचा आहे. गोपाल कृष्ण भगवान की. गोपाल कृष्ण भगवान की. यानंतर मंचावरील मान्यवर सन्माननीय सौ नमिताताई अक्षय मुंदडा पाणी रे
शिकले ग्वाले करने को हुड़दंग गोविंदा के दिन सब हो गए हैं गोविंदा के संग। हर तरफ है ये शोर हर तरफ है ये शोर आया तो दुनिया जोर आज हम लोग मस्ती करेगा कहीं मत की तोड़े कहीं मैं ना जोड़े आज गड़बड़ घोटाला चलेगा हर तरफ है ये शोर आया तो दुनिया जोर आज हम लोग मस्ती करेगा कहीं मत की तोड़े कहीं मैं ना जोड़े आज गड़बड़ घोटाला चलेगा। छत के ऊपर खड़ी देखना पलझड़ी हम करेंगे कोई छेड़खानी हम चले झूमने आसमां झूमने आज मस्ती में है जिंदगानी वहाँ दे दो रुबाई वाली मारेंगे न तो बाकी दुश्मन जमाना चलेगा बस तरफ है ये शोर आया तो दिल का जोर आज हम लोग मस्ती करेगा कहीं मत की तोड़े कहीं नैना जोड़े आज जानवीना नाही इथं काय इथं अग बाय अग बाय अग कस अग बाय अग बाय अग बाय जानवीना रंगच नाही असं नाही तर पाहिजे अग बाय अग बाय अग बाय आगबाय 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 दही हंडी विना मजाच नाही आगबाय 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 दही हंडी विना मजाच नाही आगबाय
दही हांडी विना मजाच नाही. अग बाय अग बाय अग बाय मजाच नाही. अग बाय अग बाय अग बाय दही हंडी विना मजाच नाही. अग बाय अग बाय अग बाय दही हंडी विना मजाच नाही. कॅमेरामॅन फोकस करो. पाटलांचा बैलगाडा. क्या बात है. इकडे इकडे इकडे. पाटलांचा बैलगाडा गाडा त्याने घाटात गेला रडा. पोरांनो ए इकडे बघा. आडवं बरा. लाखात नंबर एकचा आपल्या गावचा हाय बैल जोडा. लाखात नंबर एकचा आपल्या गावचा हाय बैल जोडा. लाखात नंबर एकचा आपल्या गावचा हाय बैल जोडा. पाटलांचा बैलगाडा. पाटलांचा बैलगाडा गाडा त्या घाटात गेला राडा. पाटलांचा बैलगाडा गाडा त्या घाटात गेला राडा. पाटलांचा बैलगाडा गाडा त्या घाटात गेला राडा. अहो पाटलांचा बैलगाडा गाडा त्या घाटात गेला राडा. पाटलांचा बैलगाडा त्या घाटात गेला राडा. बुचडे पाटलांची नजर होती तीक्ष्ण. पारखीला हिरा मिल्खा शेठ नजरेनं. जवा फळाला मिल्खा विसरून देह भान. नंबर एकची बारी आणली त्यानं घडवून. पाटलांचा बुचडे पाटलांचा बैलगाडा गाडा त्याने घाटात गेला राडा. बुचडे पाटलांचा बैलगाडा गाडा त्याने घाटात गेला राडा. हे लाखात नंबर एकचा मी घाटात गेला राडा. आपल्या गावचा हाय बैल जोडा. लाखात नंबर एकचा आपल्या गावचा हाय बैल जोडा. लाखात नंबर एकचा आपल्या गावचा हाय बैल जोडा. पाटलांचा बैलगाडा. पाटलांचा बैलगाडा गाडा त्या घाटात गेला राडा. पाटलांचा बैलगाडा गाडा त्या घाटात गेला राडा. पाटलांचा बैलगाडा गाडा त्या घाटात गेला राडा. राजशाही थाटात बैल आमचा जगतोया. खेळ बैलगाड्याचा घाटामध्ये शोभतोया. धुळ उडवून कसा वाऱ्यावानी पळतोया. वारे पाहून ती भल्या भल्यानं घाम फुटतोया. तुम्ही नाहत कामचा सोडा. तुम्ही नाहत कामचा सोडा. पाटलांचा अहो पाटलांचा बैलगाडा गाडा त्याने घाटात गेला राडा.
स्टेज या कॅमेरामनचा स्टेज हात लावू नका. सांगा बुचडे पाटलांचा या स्टेजला. पाटलांचा बैल गाडा गाडा त्याने घाटात केला या राडा. बुचडे पाटलांचा बैल गाडा गाडा त्याने घाटात केला या राडा. ए हे लाखात नंबर एकचा मिल्खा ग्रुपचा बैल जोडा. लाखात नंबर एकचा मिल्खा ग्रुपचा हाय बैल जोडा. बुचडे पाटलांचा बैल गाडा. बुचडे पाटलांचा बैल गाडा गाडा त्याने घाटात केला या राडा. पाटलांचा बैल गाडा गाडा त्याने घाटात केला या राडा. बुचडे पाटलांचा बैल गाडा गाडा त्याने घाटात केला या राडा. बुचडे पाटलांचा बैल गाडा गाडा त्याने घाटात केला या राडा. गोपाल कृष्ण भगवान की हो. घोषणा केली जाईल.